नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. घरपट्टी वाढीव विरोधात व्यापारी संघटनांचा एल्गार. सांगली महापालिकेने वाढीव घरपट्टी आकारणी नोटिसा रद्द कराव्यात. व्यापारी संघटना समिती व महापालिका प्रशासन समितीची बैठक घेऊन तोडगा काढावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा व्यापारी, उद्योजक व विविध संघटनांच्या बैठकीत देण्यात आला आहे. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास तीव्र आंदोलनाचा निर्धार करण्यात आला. येथील पाटीदार भवनमध्ये व्यापारी, उद्योजक व अन्य संघटना प्रतिनिधींची बैठक झाली. व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा, सुरेश पटेल, सोनेश बाभणा, धीरेन शहा, सुदर्शन माने, दिलीप शहा, विजय लड्डा, मिरज व्यापारी असोसिएशनचे विराज कोकणे, मिरज MIDCचे विनोद पाटील, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे सचिन पाटील, कुपवाड व्यापारी असोसिएशनचे बिरू आस्की, ज्येष्ठ व्यापारी आप्पा कोरे, कापडपेठेचे सतीश सारडा, पापा सारडा, दत्तमाऊली रोड व्यापारी असोसिएशनचे चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक हनुमंत पवार, पृथ्वीराज पवार, GS चाचे राजेश शहा, देसाई ॲग्रोचे दीपेन देसाई, सराफ असोसिएशनचे सावकार शिराळे, राजू पेंडुरकर यांच्यासह शहरातील व्यापारी व उद्योजक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. समीर शाह म्हणाले, राज्य शासनाच्या आदेशानुसार मागील वर्षाच्या तुलनेत 40% अधिक करवाढ असू नये असे स्पष्ट असताना सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात त्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे. ड वर्ग महापालिका असल्याने 5 ते 10% करवाढ अपेक्षित आहे. सुविधा विरहित शहरात राज्यातील सर्वाधिक घरपट्टी वाढवली जात असताना लोकप्रतिनिधी मात्र गप्प आहेत. बैठकीसाठी सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र कोणीही उपस्थित राहिले नाहीत. ही बाब दुर्दैवी आहे.